हेलो एवरीवन, आज आपण बघणार आहे क्लास 7 प्रॅक्टिस सेट 6. फर्स्ट क्वेश्चन आहे राइट द नेम ऑफ पेअर ऑफ कॉन्ग्रुएंट लाइन सेगमेंट, यूज अ डिवाइडर टू फाइंड देम. या क्वेश्चन मध्ये आपल्याला कॉन्ग्रुएंट लाइन सेगमेंट फाइंड करायचे आहे आणि त्यांचे नेम्स राइट करायचे आहे. आणि हे फाइंड करण्यासाठी आपल्याला एक इन्स्ट्रुमेंट यूज करायचा आहे, डिवाइडर. ओके, इथे आपल्याला एक डायग्राम दिलेली आहे. ह्या डायग्राम मधले आपल्याला कॉन्ग्रुएंट लाइन सेगमेंट फाइंड करायचे आहे. कॉन्ग्रुएंट मीन्स व्हॉट, की त्या लाइन सेगमेंट सेम मेजरमेंटच्या असायला पाहिजे. सो फर्स्ट ऑफ ऑल इथे मी डिवाइडर घेतलेला आहे. आता डिवाइडर मध्ये आपण ही लेंथ मेजर करणार आहे. mg ह्या लेंथचं मेजरमेंट डिवाइडर मध्ये घेतलेला आहे. mg ला कॉन्ग्रुएंट असणारी मीन्स mg मेजरमेंट इतकीच असणारी सेगमेंट आपल्याला फाइंड करायची. सो आपण इथे ng आहे का बघू. ह्याच मेजरमेंटला mg ही सेगमेंट आपल्याला दिसत आहे. ओके, म्हणजे mg आणि ng ह्या दोन्हीही सेगमेंटचं मेजरमेंट एकच आहे, म्हणून ह्या सेगमेंट एकमेकांना कॉन्ग्रुएंट येतील. सो इथे सेगमेंट mg कॉन्ग्रुएंट सेगमेंट ng. ओके, इथे आपण mg लिहिलं ना तरी चालेल. नेक्स्ट आता इथे आपण mg ह्याच सेगमेंटला कॉन्ग्रुएंट असणारे आणखी gr आहे का बघायचं. बघा, gr आहे ना. सो mg ला कॉन्ग्रुएंट gr आहे, म्हणजे डिवाइडर मध्ये ज्या मेजरमेंटला mg येत आहे त्याच मेजरमेंटला gr येत आहे. सो इथे mg ला आणखी कॉन्ग्रुएंट काय असणार, gr सेगमेंट gr किंवा rg राईट केलं तरीही चालेल. ओके, आता नेक्स्ट आपण ही सेगमेंट घेणार आहे gc. सो या g पॉइंटला एक डिवाइडर पॉइंट, सेकंड c पॉइंटला डिवाइडर पॉइंट. ओके, सो आपण हे मेजरमेंट घेतलेलं आहे. याच मेजरमेंट इतकी असणारी आपल्याला लाईन फाइंड करायची आहे. सो बघा, eg ही येते का, नाही, ही शॉर्ट आहे. dg ही पण शॉर्ट आहे. mg ही पण शॉर्ट आहे. gn ही पण शॉर्ट आहे. gb ही ॲक्युरेट येत आहे. ओके, म्हणजे आपण ह्या gc ह्या मेजरमेंटला घेतलेला आहे, तर इथे b आणि g हे मेजरमेंट ॲक्युरेट आहे, म्हणजे ह्या दोन्हीही लाईन एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे. सो सेगमेंट gc कॉन्ग्रुएंट सेगमेंट gb. ओके, नेक्स्ट वन आता आपण घेणार आहे ही रिमेनिंग सेगमेंट आहे eg. ह्या eg सेगमेंटचं मेजरमेंट आपल्या डिवाइडर मध्ये घेणार आहे. आणखी थोडं छोटा आहे. ओके, सो आता ह्या सेगमेंटला कॉन्ग्रुएंट असणारी कोणती सेगमेंट येणार आहे ही आपण बघणार. बघा, ह्या सेगमेंटचं मेजरमेंट घेतलं आपण. सो ही सेगमेंट ग्रेटर आहे, म्हणजे मोठी आहे थोडी. सो परत आता gr ही या मेजरमेंटला येत आहे, म्हणजे gr आणि gb ह्या इक्वल सेगमेंट आहे. तर मी इथे राईट करते सेगमेंट ge कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट gr. ओके, आता आपण इथे gr लिहिलं ना, ge ला कॉन्ग्रुएंट सेगमेंट. सो परत आपण इथे चेक करू शकतो, gb आहे का, नाही. सो gn येते का, gn येत आहे. सो ह्या gr ला रिप्लेस करू इथे gn आपण राईट केलं तरीही चालेल, किंवा gm राईट केलं तरीही चालेल. ओके, इथे आपण फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर सॉल्व केलेला आहे. आय होप तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलेलं असणार. क्वेश्चन नंबर 2 आहे, ऑन द लाईन बिलो द डिस्टन्स बिटवीन एनी टू ॲडजॉइनिंग पॉइंट शोन ऑन इट इज इक्वल, हेन्स फिल इन द ब्लँक्स. इथे जे आपल्याला लाईन दिलेली आहे, लाईनवरती काही पॉईंट दिलेले आहेत. हे पॉईंट इक्वल डिस्टन्सचे आहेत. ओके, हे पूर्ण पॉईंट काय आहे, इक्वल डिस्टन्सचे दिलेले आहे. आणि आपल्याला सेगमेंट दिलेले आहे, ह्या सेगमेंटला कॉन्ग्रुएंट सेगमेंट फाइंड करायचे आहे. सो इथे आपण प्रोटेक्टरचाच यूज करणार आहे. आणि ह्या लाईनवरती जे पण पॉईंट दिलेले आहे ना, हे पॉईंट इक्वल डिस्टन्सला आहे, पूर्ण पॉईंट. ओके, सो इथे सेगमेंट AB आहे, तर AB सेगमेंटचा आपण ह्या
प्रोटेक्टरमध्ये मेजरमेंट घेणार आहे. ए बी डिस्टन्स ह्या प्रोटेक्टरमध्ये मेजरमेंट केलं. आता ह्याच मेजरमेंटला असणारे पॉईंट आपल्याला फाइंड करायचे आहे. बघा, आपण XW पण घेऊ शकतो किंवा WA पण घेऊ शकतो, BC पण घेऊ शकतो, YX पण घेऊ शकतो, कारण हे सर्व पॉईंट काय आहे, इक्वल डिस्टन्सला आहे. सो इथे मी BC हा पॉईंट राईट करते. ओके, बघा AB ह्या मेजरमेंट इतकाच BC हे मेजरमेंट आहे, म्हणून हे दोन्हीही सेगमेंट हे काय आहे, इक्वल आहे. इक्वल म्हणजेच कॉन्ग्रुएंट आहे. सेकंड आपल्याला AP दिलेला आहे. सो P पॉईंट आणि A पॉईंट मेजरमेंट घ्यायचं आहे डिवायडरमध्ये, A पॉईंट आणि P पॉईंटचं मेजरमेंट. सो ह्याच मेजरमेंट इतकी आपल्याला कोणते पॉईंट मिळणार आहेत, तर बघा इथे Q पॉईंटला प्लेस केला तर W पॉईंटपर्यंत येत आहे डिवायडर. ओके, म्हणजे आपण QW किंवा WQ ही सेगमेंट राईट करू शकतो, किंवा मग Z पॉईंटला प्लेस केला तर ZB हे पण मेजरमेंट येत आहे, किंवा Y पॉईंटला प्लेस केला तर YC हे पण मेजरमेंट येत आहे. ओके, तुम्ही कोणतंही मेजरमेंट राईट केलं तरी आन्सर हे राईटच येणार आहे. सो AP ह्या डिस्टन्स इतका Z आणि ZB हे डिस्टन्स येत आहे. सो मी इथे ZB राईट करते. ओके, सेगमेंट AP कॉन्ग्रुएंट सेगमेंट ZB. ओके, नेक्स्ट आहे थर्ड वन, सेगमेंट AC कॉन्ग्रुएंट सेगमेंट आपल्याला फाइंड करायची आहे. सो AC मध्ये मी मेजरमेंट घेत आहे डिवायडरला. सो इथे AC मेजरमेंट घेतलेला आहे. आता AC मेजरमेंट इतकीच आपल्याला मेजरमेंट असणारे पॉईंट्स बघायचे आहे. जर मी W ला ठेवला तर WB हा पॉईंट मिळत आहे. बघा, W पॉईंटला ठेवला तर WB मिळतो, X पॉईंटला ठेवला तर XA मिळतो, Z पॉईंटला ठेवला तर ZX मिळतो, आणि Q पॉईंटला ठेवला तर QZ मिळतो. तसंच P पॉईंटला ठेवला तर PY मिळतो. म्हणजे अशा प्रकारे हे डिस्टन्स आपण इथे घेऊ शकतो. सो AC ह्या सेगमेंटला खूप साऱ्या सेगमेंट ह्या कॉन्ग्रुएंट आहे, त्यापैकी एक सेगमेंट आपल्याला राईट करायची आहे. तर AC ला कॉन्ग्रुएंट असणारी सेगमेंट मी इथं Y आणि W घेत आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणतीही घेऊ शकता, बट त्याला कॉन्ग्रुएंट असायला हवी, इक्वल साईज असायला हवी. ओके, इक्वल मेजरमेंट असायला हवं त्याच्यामध्ये. इथे YW घेतलेली आहे. नेक्स्ट वन आहे फोर्थ, सेगमेंट डॅश कॉन्ग्रुएंट सेगमेंट BY. इथे आपल्याला BY ला कॉन्ग्रुएंट सेगमेंट फाइंड करायची आहे. सो BY डिस्टन्स घेत आहे. ओके, BY डिस्टन्स घेतलेला आहे मी डिवायडरमध्ये. आता ह्या डिवायडरमध्ये जेवढे डिस्टन्स आहे ना, तेवढे डिस्टन्स असणारे आपल्याला पॉईंट फाइंड करायचे आहे. BY आहे, तर नेक्स्ट मी X ला ठेवलं तर मला इथे X आणि C हे पॉईंट मिळणार. सो XC ही सेगमेंट कॉन्ग्रुएंट असणार BY ला. नेक्स्ट मी इथे P ला ठेवलं तर मला PW हे पॉईंट मिळतील. सो PW ही पण सेगमेंट BY ला कॉन्ग्रुएंट आहे. ओके, सो BY ला कॉन्ग्रुएंट असणारी आपण PW सेगमेंट राईट करणार. सेगमेंट PW इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट BY. ओके, नेक्स्ट आहे फिफ्थ वन, इथे सेगमेंट डॅश कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट YQ. YQ हे डिस्टन्स मेजर करून घ्यायचं आहे. YQ डिस्टन्स मेजर केलेला आहे. आता ह्या डिस्टन्स इतकंच आपल्याला सेगमेंट फाइंड करायची. सो YQ आहे इथे, तर मी नेक्स्ट पॉईंटला P जर घेतलं, PX ही पण एक सेगमेंट येऊ शकते. नंतर ZW ही पण एक सेगमेंट येऊ शकते. YA ही पण एक सेगमेंट आहे. XB पण आहे आणि WC पण आहे. ओके, म्हणजे इथे या YQ सेगमेंटला खूप सारे सेगमेंट या लाईनवरती कॉन्ग्रुएंट आहे, बट त्यापैकी आपल्याला एक राईट करायची आहे. सो मी इथे PX घेते किंवा ZW पण घेऊ शकते. सो आपण इथे PX राईट करणार. PX कॉन्ग्रुएंट सेगमेंट YQ. ह्या क्वेश्चनचा आन्सर सर्व मुलांचं वेगवेगळं येऊ शकते, बिकॉज इथे हा सेगमेंट आपण ज्या दिलेल्या सेगमेंट आहे त्यांना कॉन्ग्रुएंट सेगमेंट फाइंड करत आहे.
सो या लाईनवरती एका सेगमेंटला खूप सारे सेगमेंट ह्या कॉन्ग्रुएंट आहे, म्हणून सर्वांचा आन्सर हे डिफरंट येऊ शकते. ओके, बट ते आन्सर सर्वांचं राईटच असणार आहे. फक्त तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की ए बी सेगमेंट दिलेली आहे, तर ए बी सेगमेंटच्याच मेजर इतकी त्याला कॉन्ग्रुएंट असणारी सेगमेंट असायला पाहिजे. ओके, ए सी सेगमेंट इतकीच त्याला कॉन्ग्रुएंट असणारी सेगमेंट असायला पाहिजे. दोन्ही मेजरमेंट हे सेम यायला पाहिजे. ओके, तेव्हाच आन्सर राईट येणार. इथे सेगमेंट बी डब्ल्यू आहे. बी डब्ल्यू मध्ये आपण मेजरमेंट घेऊया. बी डब्ल्यू. ओके, बी डब्ल्यू मेजरमेंट झालेला आहे. आता या डिव्हायडरमध्ये जे मेजरमेंट घेतलेलं आहे हेच मेजरमेंट आपण बघू कुठे येते. बघा, एक्स झेड एक्स या ठिकाणी येत आहे. परत इथे ठेवलं तर वाय डब्ल्यू पण येत आहे. परत क्यू झेड पण येत आहे. ओके, म्हणजे या बी डब्ल्यूला खूप सारे सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे, तर आपण इथे झेड एक्स ही सेगमेंट राईट करणार. सेगमेंट बी डब्ल्यू कॉन्ग्रुएंट सेगमेंट झेड एक्स. ओके, झाला इथे क्वेश्चन नंबर 2 सॉल्व. ओके, सो इथे आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. तर मुलांना तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल, तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.